माऊली महाराज हरिभक्त थोर भूमंडळी ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाली यमधर्मवास पाहि नित्यकाळ यमधर्मवास पाहि नित्यकाळ म्हणे धन्य वेळ भेटती ते ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी निळा म्हणे सर्व भाग्ये चोजविती निळा म्हणे सर्व भाग्ये चोजविती रिद्धी सिद्धी येती उळंगणी ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी रोगान शेषान पहंसि पृष्ठां हृष्टा तुकामां सकलानभीष्टां त्वामाश्रितानां विपन्नराणां त्वामाश्रिताह्याश्रितार्पयन्ति कीर्तनरंगी हरिरंगलासे इवोन स्कंदी मगवैसलासे श्रीराम नामे अति प्रीतिलाला तोमिंबरा जनयनी तुमि केला ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभाग गेला साक्षात परमात्मा मन भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महावैष्णव श्री संत नवपारायांचा सुंदर असा अभंग आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की या ठिकाणी येवती या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समस्त ग्रामस्थ येवती भजनी मंडळ महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण वर्ग आणि सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य आणि दिव्य अशा या ठिकाणी
सप्ताहाचं आयोजन आणि आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ, समस्त आमचं तरुण मंडळ आणि या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी वाट्याला आलेली आहे. मर्यादित वेळेमध्ये आपल्याला ही सेवा या ठिकाणी हनुमंतरायांच्या चरणी, सद्गुरू महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करायची आहे. या ठिकाणी हा जो अभंग निवडलेला आहे, हा अभंग निळोबारायांचा आहे. निळोबारायांची भाषा आणि ही जी भाषा आहे, संतांची भाषा ही सूत्रबद्ध भाषा असते. संत बोलताना मोजकं बोलतात, त्याचा अर्थ असतो अल्पाक्षरमसंदिग्धम सारवद्विश्वतोमुखम असतो मभवद्यंच सूत्रम सूत्रमेतो विदुः. संतांची भाषा, संतांचे शब्द हे सूत्रबद्ध असतात. संत बोलताना मोजकं बोलतात, अर्थ मात्र व्यापक असतो. प्रस्तुत अभंगामध्ये महाराज असं म्हणतात की त्यांचा महिमा वाणीनं कसा वर्णन करायचा. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक अभंगाला एक इतिहास असतो. असं काव्य निर्माण होत नाही. आपल्याला निळोबाराय अगदी जवळ आहे. निळोबारायांचं जीवनचरित्र आपल्याला सर्वांना माहिती असणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जसे निंबराज महाराज आपल्याला जवळ आहेत, तसे संत निळोबाराय पण आपल्याला जवळ आहेत. लक्षात ठेवा, ही आपली भूमी अतिशय पवित्र भूमी आहे. लक्षात ठेवा, येवती असेल, आरणगाव असेल, दैठण असेल आणि पंचक्रोशीतील सर्व गावं असतील, अतिशय पुण्यवान आपण सर्व आहोत. लक्षात ठेवा, आपल्या या भूमीमध्ये संत जन्माला आले. लक्षात ठेवा, शेते हरीचे दास जन्म घेती हरीचे दास. तो देश पवित्र, तो काल पवित्र, जेथे हरीचे दास जन्म घेती. हो, पवित्र ते कूळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ते कूळ पवित्र, तो देश पवित्र. कुलम पवित्रो जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवतीच तेन. आणि आपली ही भूमी पवित्र आहे आणि या पवित्र भूमीमध्ये तुम्ही सर्वजण आलेले आहात. तुम्ही पण सर्वजण पवित्र आहात. लक्षात ठेवा. आणि म्हणून संत निळोबारायांनी या अभंगाची जेव्हा याची निर्मिती झाली, निर्मिती होत असताना कशासाठी याची निर्मिती झाली तर याचं कारण सांगत असताना अशी अभंगाची भूमिका आहे की निळोबारायांनी जगद्गुरू तुकोबारायांकडे निळोबाराय जात आहेत आणि जगद्गुरू तुकोबारायांना असं म्हणतात की मला तुमच्या संत मालिकेमध्ये घ्या, मला तुमच्या शिष्य परंपरेमध्ये घ्या. जगद्गुरू तुकोबारायांचे 14 काळकरी म्हणजे 14 शिष्यापैकी एक शिष्य हे निळोबाराय होते. लक्षात ठेवा. आणि निळोबारायांनी सांगितलं की मला तुमच्या शिष्य परंपरेमध्ये मला तुम्ही घ्या आणि मला तुम्ही अनुग्रह द्या, अनुग्रहित करा. जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं थांबा, परमार्थामध्ये जास्त तातडी चालत नाही. जास्त जर तातडी केली, घाईघाईनं परमार्थ केला तर जमत नाही. तुका म्हणे येथे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी. वेळेची प्रतीक्षा करा, वेळ आली पाहिजे. थोडं थांबा म्हटले, तुमचा परमार्थाचा अनुभव वाढला पाहिजे. आणि अनुभव तुमचा जर परमार्थामधले वाढला नाही तर तुमची ती स्थिती राहणार नाही. अनुभव पाहिजे परमार्थामध्ये. थोडं थांबा म्हटले, तुमचं जे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान तुमचं चालू ठेवा. आणि मग निळोबारायांनी आपलं अनुष्ठान चालूच ठेवलं. अनुष्ठानामध्ये ताकद असते. आता श्रावण महिना चालू आहे. तुम्ही प्रत्येक जण अनुष्ठान करतच असाल. कोणी सोमवार करत असेल, कोणी शनिवार करत असेल, काहींना श्रावण महिना असेल, काहींना बरेच काही अनुष्ठान असेल. पण मला कधी कधी असं वाटतं शनिवार सोमवार महिनाभर उपवास हे करू नका ह्या मताचा मी नाही आहे. परंतु श्रावण महिन्यामध्ये कधी कधी अनुष्ठान असं करा की श्रावण महिन्यामध्ये मी खोटं बोलणार नाही, हे अनुष्ठान करायला.
श्रावण महिन्यामध्ये मी कोणाला फसवणार नाही आणि उपवास करून कुठे परमात्मा कुठे प्राप्त होत असतो का लक्षात ठेवा. एक महिनाभर मी कोणाला खोटं बोलणार नाही, महिनाभर मी फसवणार नाही, किंवा महिनाभर मी कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देणार नाही. यानं परमात्मा लवकर प्रसन्न होते लक्षात ठेवा. अनुष्ठान चालू होतं नळोबारायचं आणि अनुष्ठानामध्ये ताकद असते, व्रत वैकल्यामध्ये ताकद असते. आणि अनुष्ठान नळोबारायांचं पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय जे वचन लिहिलं होतं ते वचन तसं पूर्ण न करता जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. आणि सदैव वैकुंठाला गेल्यानंतर सदैव वैकुंठाला गेले हे नळोबारायांना समजलं. आणि नळोबारायांनी 42 दिवस अनुष्ठान केलं. पुन्हा एकदा 42 दिवस म्हणजे जवळजवळ 1.25 महिना. आणि 42 दिवस अनुष्ठान केल्यानंतर जगाचा नियंता ज्यानं हे जग निर्माण केलेलं आहे, जिने हे विश्व निर्मिले महर्षी देवासी संस्थापिले गतिर्धर्ता प्रभुसाक्षी निवासः शरणं सुरात प्रभव प्रलय स्थान निधान निजमप्रिय आकाशे सर्वत्र बसावे वायुने नावधरी योगी नसावे पावके 10 वर्षावे गळे पर्वते वैसखान संजावी समुद्रेखान ओलांडावी असा सत्ताधीश परमात्मा ईश्वर साक्षात नळोबारायांसमोर हात जोडून उभा राहिला परमात्मा. नळोबारायांना कधी पिंपळनेरला गेलात ना, पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती फक्त दैठण आणि पिंपळनेर या 2च ठिकाणी लक्षात ठेवा. 2च ठिकाणी फक्त स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती आहे. देवदैठणला एक आणि नळोबारायांच्या तिथे गेल्यानंतर स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती आहे. मग त्याला कोणी असं घडवलेलं नाही. आणि मग ती स्वयंभू परमात्मा स्वतः नळोबारायांसमोर उभे राहिलेले आहेत. आणि नळोबारायांसमोर उभे राहून नळोबारायांना असं म्हणतात की काय पाहिजे, जे पाहिजे ते मी देण्यासाठी समर्थ आहे. अतिशय गोड प्रमाण दिलं महाराजांनी, समर्थ प्रमाण. प्रार्थेल्या वाचोनी आलासिका, माणसानं बोलावल्याशिवाय जाऊ नये. उगाचच रोजच तुम्ही एखाद्याच्या घरामध्ये जात असाल, रोजच कुणाच्या घरी जाऊ नका. कारण का, अतिपरिचयात अवज्ञा भवती. अतिपरिचय झाला की माणसाची अवज्ञा निश्चित आहे लक्षात ठेवा. रोजच तुम्ही एखाद्याच्या घरी जाणार, रोजच तुम्ही एखाद्याच्या घरी चहा पिण्याकरता जाणार, एक दिवस तरी त्या घरातील महिला म्हणणार भाऊजी येता येता साखर घेऊन येऊ, आणि जातो कशाला रोज. अतिपरिचय करू नका. अतिपरिचयात अवज्ञा भवती सतत गमना अनादरो भवती. तुम्ही सतत जर जात असाल, अहो हिमालयावर चंदन सुद्धा लाकडाच्या भावामध्ये जाळलं जातं लक्षात ठेवा. मग बोलावल्याशिवाय, बोलावलं नाही म्हटले की तुम्हाला आलात कशासाठी. तुकयाचा धावा करीत असो, आम्ही तुकाराम महाराजांचा धावा करत आहोत असं नळोबारायांनी सांगितलं. आणि परमात्मा नळोबारायांच्या म्हणण्यानुसार पुन्हा गेले वैकुंठामध्ये. आणि परमात्माने जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं की तुमचे जे शिष्य आहे ते तुम्हाला बोलावत आहेत, बोलावलं आहे, मग तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. सज्जन हो, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर 3 वेळेस या मृत्यू लोकामध्ये आलेले आहेत. 3 वेळेस. एकदा नळोबारायांकरता आले, एकदा त्यांचे अतिप्रिय शिष्य संत जगनाडे महाराज त्या शिष्यांकरता एकदा आले, आणि एकदा त्यांची छोटीशी एक कन्या होती, त्याचं नाव होतं भागीरथी. त्या भागीरथी करता एकदा आले. आताही जगद्गुरु तुकोबारायांना भूतलावर यावंसं वाटतंय, पण आज तुम्हाला आम्हाला त्यांची गरज, आज आम्हाला संतांची आवश्यकता नाही. आम्ही जितके मोठे झालो की आम्हाला कोणाची मोठ्या माणसाची गरजच राहिली नाही. आम्हाला संतांची आवश्यकता राहिली नाही, साधू पुरुषाची आवश्यकता राहिली नाही. आजही ते यायला तयार आहे लक्षात ठेवा, पण आज आम्हाला त्यांची आवश्यकता नाही लक्षात ठेवा. आणि जगद्गुरु तुकोबाराय मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी नळोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला. सद्गुरु ज्यावेळेस मस्तकावर हात ठेवतात, सद्गुरूंची कृपा 3 प्रकारची असते लक्षात ठेवा. दर्शनात, वचनात आणि स्पर्शात. संतांचं सद्गुरूंचं दर्शन झालं तरी सुद्धा शिष्यावर कृपा होते. सद्गुरूंची वचनं ऐकली तरी सुद्धा शिष्यावर कृपा होते. आणि सद्गुरूंचा स्पर्श झाला, हो शिष्य देह की, शिष्याच्या जीवनामध्ये बदल होतो,
शिष्याच्या जीवनामध्ये प्रगती होते. संतांची सद्गुरूंची 3 वचनं आहेत आणि ह्या तिघांमध्येही त्यांच्यात बदल होत असतो, लक्षात ठेवा. म्हणून निळोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला आणि मस्तकावर हात ठेवल्यानंतर निळोबारायांनी सांगितलं की हा जो त्यांच्या कृपेचा प्रसाद आहे हा मला शब्दामध्ये वर्णन करता येत नाही, असं मला अभंगाच्या म्हणून महाराजांनी सांगितलं काय त्यांचा महिमा वारंवार. त्या सद्गुरूंनी म्हणजे निळोबाराय असं म्हणतात की जगद्गुरु तुकोबारायांनी काय त्यांचा महिमा मला शब्दामध्ये सांगता येत नाही. कारण जो अनुभव आला, जो संतांच्या संघामध्ये जातो किंवा संत संगतीमध्ये गेल्यानंतर तो जो अनुभव आहे तो अनुभव शब्दामध्ये सांगता येत नाही, लक्षात ठेवा. संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तो शब्दामध्ये सांगता येत नाही. साखर किती गोड आहे की एखाद्याला सांगून जमत नाही, ती खावी लागते. संतांच्या संघामधला जो महिमा आहे तिथे शब्द चालत नाही. शब्द तिथे अपुरे पडतात. यन मनसा अनुमनते येना हो मनोमतम. तिथं कोणतं इंद्रिय जात नाही. न तत्र चक्षुर गच्छती न वाग न मनो न विदमो न बीजाणिमो. उपनिषदामध्ये असं म्हटलं आद्यगुरु शंकराचार्यांनी, ते तत्व आहे त्या तत्वापर्यंत मन जात नाही, बुद्धी जात नाही, इंद्रिय जात नाही, व तिथे वाणी पण जात नाही, लक्षात ठेवा. तो का म्हणे वाचा राहिली कुंठीत. वाणी पण तिथे जात नाही. अमृत अनुभवामध्ये असे शब्द आहेत ज्ञानोबारायांचे. अमृत अनुभवामध्ये आपल्या सद्गुरूंचं वर्णन करत असताना माऊली असं म्हणतात, आणि धुजया थांब मोडी, आणि धुजया थांब मोडी, जीत परीसी वैखरी उडे, ज्या ठिकाणी परापश्यंती वैखरी वाणी शून्य होता, वाणी तिथे जात नाही, बुद्धी तिथे जात नाही. चव आहे ना, ती चव घेतल्याशिवाय कळत नाही. उदाहरणार्थ सांगत असताना आईचं मुलावर किती प्रेम असतं, आईचं मुलावर किती प्रेम असतं, पत्नी इतकं, बहिणी इतकं, भावा इतकं. उदाहरण सांगत असताना सांगितलं किती असतं. बालकाची व्याप्ती. आईचं किती प्रेम असतं, शब्द नाही. संतांच्या संघामध्ये गेल्यानंतर तो अनुभव किती असतो, किंवा संतांच्या संघामध्ये आता तुम्ही सर्व त्याचे अनुभवी किंवा तुम्ही त्याचे सर्व साक्षीदार आहात. सद्गुरू निमराज महाराजांच्या पालखीबरोबर आलेला प्रत्येक वारकरी, मग आमचे महिला वर्ग असेल, आमचा तरुण वर्ग असेल, महाराज त्या पालखीबरोबर आलेला जो वारकरी आहे त्याला अनुभव विचारा. तो अनुभव सांगत असताना तो असं म्हणतो, तो एकदा ये. चरणी ठेवीत असे. तो अनुभव आहे, लक्षात ठेवा. म्हणून हा अनुभव निळोबाराय सांगत असताना सांगतात की कायवानो
काय त्यांचा महिमा वारंवार त्यांचा महिमा शब्दामध्ये सांगता येत नाही. आणि का हरिभक्त थोर भूमंडळी, हे हरिभक्त ह्या जगामध्ये थोर आहे. जो हरिभक्त आहे, लक्षात ठेवा, जो हरीची भक्ती करणारा आहे त्या विश्वामध्ये, हरिभक्त जो आहे, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुळामध्ये, तुमच्या गावामध्ये जो व्यक्ती हरीची भक्ती करतो, लक्षात ठेवा, एखाद्याच्या घरामध्ये हरीची भक्ती करणारा बालक जन्माला आला, एखाद्या गावामध्ये हरीची भक्ती करणारा व्यक्ती जन्माला आला, एखाद्याच्या कुळामध्ये हरीची भक्ती करणारा जन्माला आला, तर त्याचं शास्त्रामध्ये विशेष महत्व सांगत असताना सांगितलं, तुम्ही जो हा परमार्थ करता, तुम्ही जी ही सर्व भक्ती करता, तुम्ही सर्वजण खूप चांगली भक्ती करता, लक्षात ठेवा. याचा मला अनुभव आहे कितीतरी वर्षापूर्वी पासून. पण तुम्ही जी भक्ती करता त्या भक्तीचा परिणाम एक तुमच्या घरामध्ये जर हरिभक्त जन्माला आला, तयाचा हरी कर वाटे देवा आनंद नातेवाईकांना होईल, घरच्यांना होईल, नवल नाही. त्याचा आनंद देवाला वाटतो, लक्षात ठेवा. परमात्मा त्या फक्त एका कुळाची चिंता करत नाही, लक्षात ठेवा. परमात्मा त्या व्यक्तीची चिंता करत नाही, भक्ताच्या. परमात्मा त्या कुळाला आयुष्य देतात, लक्षात ठेवा. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व हरिभक्त हे जगामध्ये थोर आहे. साधू थोर जाना कलियुगी. ह्या कलियुगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती तुम्हाला सांगतो या जगामध्ये, तुमच्या माहितीनुसार काय असेल ते मला माहिती नाही, परंतु ह्या जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती जर कोण असेल तर तुम्हाला जाता जाता एक वाक्य सांगतो. या जगामधला सर्वात श्रीमंत व्यक्ती जर कोण असेल, ज्याची मुलं निर्व्यसनी आणि सदाचार संपन्न आहे, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, लक्षात ठेवा. ज्याची मुलं निर्व्यसनी आहे आणि सदाचार संपन्न आहे, तो विश्वामध्ये श्रीमंत व्यक्ती, लक्षात ठेवा. जगामध्ये तर जाऊ द्या. आणि हे भक्तीचं स्वरूप असतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून ती हरीची भक्ती करणारी माणसं त्या जगामध्ये हरी भक्त थोर. हरीची भक्ती सामान्य नाही, लक्षात ठेवा. भक्ती करणं हे सामान्य नाही, लक्षात ठेवा. ते कोणी माणसं म्हणतं ते सोपं नाही, लक्षात ठेवा. जावे त्याच्या वंशतेकडे. वारी करणं एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. वारी करणं किती अवघड आहे ते आमच्या योगेशला विचार. चालणं किती अवघड असतं, वारी करणं किती अवघड असतं ते त्याला अनुभव आला, त्याला विचारा किती अवघड असतं. आणि त्याला साक्ष आमचा दादा. परमार्थ करणं, लेकोराच्या गोष्टी, परमार्थ भक्ती करणं एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. हरिभक्त थोर भूमंडळी. तुम्ही गप्पा किती मारू शकता, पण भजन करणं, नामचिंतन करणं एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. जन्मजन्मांतराचं पुण्य उदयाला यावं लागतं. जन्मोजन्मीचं भाग्य उदयाला यावं लागतं, लक्षात ठेवा. जन्मीचे सुकृत पडली त्याचे हरी होईला होय. भाग्योदयीन बहुजन्म समर्जितेन, भाग्योदयीन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै. अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार. परमार्थ करणं, चांगलं काम करणं हे इतकं सोपं नसतं, लक्षात ठेवा. जावे त्याच्या वंशतेकडे. हरिभक्त
ह्या जगामध्ये थोर आहेत असं नळवरांचं म्हणणं आहे. हरी भक्त थोर हो मंडळी. बरं का बरं हरिभक्त थोर कशासाठी आहे? कारण त्यांच्या संघामध्ये गेल्यानंतर, त्यांच्या बरोबर गेल्यानंतर, त्यांच्या बसल्यानंतर बैसता संतांची संगती कळो येथे सेविलिया संत चरण तीर्था, सेविलिया संत चरण तीर्था, तीर्थे पायमनी ओढविती माथा, सुर नर असुर वंदिती तत्वता मोक्ष सायुज्यता पाठी लागते. संतांचा संग झाल्यानंतर, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर इतका लाभ होत असतो. लक्षात ठेवा. झालो सम्मुख तो तैसा संत चरण पावतो, झालो सम्मुख तो तैसा संत चरण पावतो. वा गोड प्रमाण दिलं महाराजांनी. पुण्य फळाली बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो, आज भेटली माझी कोडली बहु धर्माची साकडी, कोंडाटले पुढे परब्रह्म सावळी. खूप सुंदर अभंग आहे. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. असं आपला विषय चालला होता की हरिभक्त थोर भूमंडळी. आणि म्हणून हरिभक्त या जगामध्ये श्रेष्ठ आहेत. लक्षात ठेवा. भक्ती ही सामान्य नाही. शास्त्रामध्ये सांगितलं की धृतस्य भगवत धर्मात धारावाही कथांगता सर्वेशी मनसोवृत्ती भक्तिरित्य विधीयते. नारद महर्षीने याचा अर्थ सांगत असताना याचा अर्थ असा सांगितला की भगवत धर्माच्या आचरणामुळे अंतःकरणाची द्रवीभूत झालेली ईश्वरापर्यंत जाणारी जी भक्ती आहे, शास्त्रीय भाषेमध्ये त्याला भक्ती म्हणतात. लक्षात ठेवा. आणि ही भक्ती दुर्लभ आहे. मनुष्यानां सहस्रेषु, हजारामध्ये एखादा व्यक्ती असा मिळू शकतो. अस्तीच्या महापुरी निघता ती कोटीवरी कोट्यावधीमध्ये एखादा व्यक्ती मिळू शकतो. लक्षात ठेवा. म्हणून कठीण आहे. म्हणून हे थोर आहे. लक्षात ठेवा. हरी भक्त थोर भूमंडळी. मग आशांच्या दर्शनाची इच्छा कोण कोण करतं त्याची मोठी यादी महाराज अभंगाच्या दुसऱ्या खंडामध्ये. ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका, आदिपदानं सर्व देवता त्यांच्या दर्शनाची इच्छा करतात. कोण कोण करतात? यम ब्रह्मा वरुणेंद्र, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र स्तन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः सांगपदक्रमोपनिषदैर्गायन्ति हंसामदा, ध्यानावस्थितं गतैः मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरजना, देवाय तस्मै नमः. सर्व देवता हो इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुती शास्त्रतेही यातीची स्तुती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळामणे तो हा जोडला संगती. सर्व देवता यांच्या दर्शनाची इच्छा करतात. ब्रह्मदेव यांच्या दर्शनाची इच्छा करतात. हो म्हणून ब्रह्मदेव सोपान काका झाले. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तना. आदिशक्ती मुक्ताबाई, हो मुक्ताबाई आदिशक्ती बहीण झाली. हो निवृत्तीनाथ महाराज साक्षात भगवान शंकर मोठे भाऊ झाले. ज्ञानोबरांची सेवा, संतांची संगती घडावी, संतांचं सानिध्य घडावं, ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे यावं. पण ही सर्व देवता त्यांच्या भूमीमध्ये गेली. लक्षात ठेवा. तुम्ही कधी जर समाधी प्रकरण वाचलं ज्ञानोबरायांचं तर इंद्रानं 1000 वर्ष अगोदर त्या इंद्रायणीच्या पवित्र भूमीमध्ये आळंदीमध्ये तप केले. इंद्रानं इंद्र येऊनिया भूमीसी याग संपादिते अहर्णिसी, इंद्रायणी इंदोरसी पंचक्रोशी या पासो. ज्ञानोबरा येण्याच्या अगोदर 1000 वर्ष इंद्रानं तप केलं. ज्ञानोबरा येण्याच्या अगोदर तिथे त्रिवेणी आली. तिथे गंगा यमुना सरस्वती, येथे त्रिवेणी गुप्त असे
भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटी माया दिसे हे प्रत्यक्ष दाना पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव येऊन होती पक्षी ओ देवता सर्व पक्षी झाले नानोबा येण्याच्या अगोदर फक्त त्यांची संगती घडावी त्यांचं सानिध्य घडावं म्हणून ज्यांच्या भेटीची ज्यांच्या दर्शनाची इच्छा ब्रह्मादिक देवता करतात मग तुम्हाला असा प्रश्न पडेल त्यांच्या भेटीमध्ये असं आहे का सर्व देवता जर त्यांच्या दर्शनाची इच्छा करतात तर देवांमध्ये तेवढं सामर्थ्य नाही का तर असं नाही देवांमध्ये सामर्थ्य नाही असं नाही पण लक्षात ठेवा देव स्वतःचं वचन एखाद्या वेळेस पूर्ण करणार नाही पण देव आपल्या भक्ताचं वचन कधीही अपूर्ण ठेवत नाही लक्षात ठेवा देव आपल्या भक्ताचं वचन अपूर्ण ठेवत नाही लक्षात ठेवा देव स्वतःचं वचन पूर्ण करणार नाहीत विसरून जातील पण भक्ताचं सद्गुरू महाराजांचं वचन देव कधीही अपूर्ण ठेवत नाही लक्षात ठेवा हो महाराज म्हटले असं म्हणतात ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये असं चिंतन आलं लक्षात ठेवा हो खूप त्याचं चिंतन आलं लक्षात ठेवा म्हणून त्यांच्या दर्शनाची इच्छा ब्रह्मादिक देवता करतात आपण सर्व बुद्धिजीवी आहोत अतिशय तुम्ही सर्व विद्वान माणसं आहात लक्षात ठेवा तुम्ही सर्वांचं श्रवण केलेली सर्व काय आहे चांगलं ऐकणारी तुम्ही सर्व येवती ग्रामस्थ आहेत एवढ्या 10-20 वर्षामध्ये येवतीमध्ये एवढी प्रगती झालेली आहे पंचक्रोशीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्व चांगल्या भावनेनं किंवा चांगल्या दृष्टीनं कारण 10-20 वर्षामध्ये यांनी एवढा सुंदर परमार्थ केला लक्षात ठेवा तुम्ही सर्व आनंदीकर गुरुबंधू आहेत म्हणून सांगतो आज येवतीची फक्त हो या ठिकाणी 100 वारकरी आमच्या बरोबर असतात 100 वारकरी कशाला म्हणतात 100 एका गावातून आणि सर्व तरुण एकही काळ आलेला नाही मातृवर्ग आमचा तरुण वर्ग सर्व आमचा तरुण वर्ग मी सांगेन नंतर कीर्तन संपायच्या वेळेस थोडं नंतर आधीच नाही सांगत नाही तरुण वर्ग तो 100 माणसं होती लक्षात ठेवा हो मातृवर्ग आणि आमचा तरुण वर्ग हे 100 प्रकारचे या ठिकाणी इतकं मोठं सुंदर परमार्थ लक्षात ठेवा आणि म्हणून आपला विषय चालला होता लक्षात ठेवा की त्यांच्या दर्शनाची इच्छा ब्रह्मादिक देवता का करतात काय आहे सर त्यांच्या दर्शनामध्ये ज्या दिवशी संत भेटतात ना संत भेटती आजी मज ज्या दिवशी संत भेटतात ना ज्या दिवशी चांगली माणसं भेटतात ना त्याची जीवनामध्ये क्रांती होत असते लक्षात ठेवा जीवनामध्ये बदल होत असतो लक्षात ठेवा जे जीवन आपलं ज्या प्रणालीमध्ये चाललेलं आहे त्या प्रणालीमध्ये न जाता जीवन उत्कर्षाच्या मार्गानं आपलं जो उत्कर्ष आहे त्या उत्कर्षाच्या मार्गाने आपलं जीवन जात असतं लक्षात ठेवा ज्या दिवशी आपल्याला संत भेटतात ज्या दिवशी आपल्याला चांगली माणसं भेटतात त्या दिवसापासून आपल्या जीवनाला कलाटणी मिळत असते लक्षात ठेवा म्हणून ह्या संतांच्या दर्शनाची इच्छा ब्रह्मादिक देवता करतात देवादिकांना यांचं सुख पाहावे ना संतांचं सुख देवादिकांना पाहावे ना लक्षात ठेवा काही प्रश्न असे आहेत जीवनामध्ये की देवादिकांना त्या प्रश्नांची उत्तरं सांगता येत नाही लक्षात ठेवा पण माझ्या ज्ञानोबारायांकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत लक्षात ठेवा तुम्ही ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ जा आणि समाधीजवळ जाऊन तुम्ही नतमस्तक व्हा ज्ञानोबारायांना आपल्या हृदयातलं दुःख सांगा हो तुम्हाला अनुभव सांगतो ज्याला अतिशय दुःख असेल अतिशय वेदना असतील त्यानं ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ जावं आणि ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ गेल्यानंतर ज्ञानोबारायांच्या समाधीला सांगा हो आपलं दुःख सांगा आपल्या वेदना सांगा ज्ञानोबाराय तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा इतकी ताकद ज्ञानोबारायांना सांगा ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे आणि म्हणून संतांच्या भेटीमध्ये एक उदाहरण सांगतो ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका ज्यांच्या दर्शनाची इच्छा ब्रह्मादिक देवता का करतात ज्यांच्या दर्शनामध्ये असं आहे का तर त्यांच्या दर्शनामध्ये खूप सामर्थ्य आहे एकदा ब्रह्मदेवाला किंवा एकदा भगवान शंकरांकडे माता लक्ष्मी आणि शनी दोघंही जातात माता लक्ष्मी जाते शनी भगवान जातात आणि माता लक्ष्मी आणि शनी भगवान शंकरांना असं विचारतात की भगवान शंकर नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. भगवान शंकर, आशुतोष, तुम्ही आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या. लक्ष्मीने विचारलं की मी सुंदर आहे की हा शनी सुंदर आहे? शनी. कुणाला विचारलं? भगवान शंकरांना विचारलं. कोणी विचारलं? लक्ष्मीने विचारलं. लक्ष्मी माहिती आहे ना तुम्हाला काय बोलतोय, कळतं ना? हा, मग बरं आहे. लक्ष्मी कोणाला माहिती नाही. आपण सर्व लक्ष्मीचे दास आहोत लक्षात ठेव. लक्ष्मी माहिती आहे ना. मग ती लक्ष्मीने हात जोडले, म्हटले मी सुंदर आहे का? की भगवान शंकर तुम्ही सांगा म्हटले की शनी सुंदर आहे. आता भगवान शंकरांना मोठा प्रश्न पडला की लक्ष्मीला सुंदर म्हणावं तर शनीला कोण देतो? बरं, शनीला सुंदर म्हणावं तर लक्ष्मी नाराज होते, लक्ष्मी निघून जायची. आणि हा सर्व अट्टहास कशासाठी चाललाय? हे कटपट, हे खोटं बोलणं, ह्या सर्व गोष्टी कशासाठी आहे? लक्ष्मीसाठी. लक्ष्मी नसती तर कोणी खोटं बोललं नसतं, कोणी खटपट केली नसती, कोणी मारामारी केली नसती. मला कधी कधी असं वाटतं हे पोट जर देवाने दिलं नसतं ना, एकदम शांत माणसं राहिली असते. लक्षात ठेवा, या पोटासाठी माणसं खोटं बोलतात, त्या पोटासाठी माणसं भांडणं करतात. इथं भर पोटासाठी, महाराज म्हणतात तुम्ही चांगले आणि बघा काळे वाजव. महाराज म्हणतात हुशार माणसे देऊ दिली सर्व. नाही तर काही काही महाराज म्हणतात प्रमाणच येत नाही. आणि चौचरणे प्रमाण म्हणणार ना, सगळे अभ्यास माणसं आहे चांगली महाराज मंडळी. आणि वित भर पोटासाठी, पोटासाठी माणूस पेट बडा सब पीत बड़ा बाका सबसे लगा दिया धोखा. देख फकीरा देख संन्यासी घर घर मांगे. किती झाला संन्यासी माध्यान्हासी तोंडवासी. हे सर्व पोटामुळे आहे लक्षात ठेवा. पण लक्ष्मी निघून जाईल. भगवान शंकरांना उत्तर देतात. शनीसाठी शनीचा 4 तास भगवान शंकरांना सुद्धा शनीला 4 तास त्रास दिलेला होता. भगवान शंकरांना सुद्धा पाण्यामध्ये बसावं लागलं होतं 4 तास शनीसाठी. शनी सगळ्यांना लागतं. शनीची साडेसाती सगळ्यांना लागते लक्षात ठेवा. आणि म्हणून शनीचा कोप व्हावा नाही म्हणून भगवान शंकरांना उत्तर देता आलं नाही. भगवान शंकर म्हटले मला सांगता येत नाही. ब्रह्मदेवाजवळ प्रश्न घेऊन गेले. ब्रह्मदेव म्हटले मलाही सांगता येत नाही. सर्व देवतांकडे गेले प्रश्न घेऊन. माता लक्ष्मी आणि भगवान शनी कोण सुंदर आहे? आणि म्हणून कोणत्याही देवतेला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. म्हणून ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका. मग अशा संतांच्या दर्शनाजवळ किंवा संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे माझ्या संतांकडे लक्षात ठेवा. हो, ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. गाथ्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. पण हा प्रश्न माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आला आळंदीला. माता लक्ष्मीही आली आळंदीला आणि भगवान शनीही आळंदीला आले. आणि ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये हा प्रश्न घेऊन दोघंही उपस्थित झाले. ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका. त्यावर मला सांगायचं आहे ब्रह्मादिक देवता यांच्या दर्शनाची इच्छा करतात. आणि माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये हा प्रश्न आला. ज्ञानोबरांकडे कोणत्या प्रश्नाचं उत्तर नाही लक्षात ठेवा. ज्ञानोबरा म्हणजे काही सामान्य आहेत का? ती चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोम माणूसपणाची भांबते लौकिक जगा. हो, तैशी दशेची वाटण पाहता वैशीची गावा मिळता बालपणीच सर्वज्ञता वरितया ते. असं ज्ञानोबरांचं ज्ञान आहे. आणि म्हणून ज्ञानोबरांच्या समाधीजवळ लक्ष्मी आली आणि भगवान शनी आले. आणि ज्ञानोबरांना विचारलं माऊली तुम्ही सांगा. आता हे कोणालाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. तुम्ही सांगा मी सुंदर आहे की शनी सुंदर आहे? आता माऊलींचं ज्ञान असं होतं लक्षात ठेवा. माऊलींचं ज्ञान तर श्रेष्ठ होतच होतं.
पण त्या ज्ञानाबरोबर आलेली विनम्रता, त्या ज्ञानाबरोबर आलेला विनय हा फार महत्वाचा होता लक्षात ठेवा. माझ्या ज्ञानोबारांनी सांगितलं, थोडं थांबा, मी उत्तर देतो म्हटले तुमच्या प्रश्नाचं. पुढे सुवर्ण पिंपळ आहे. सुवर्ण पिंपळ पाहिलं का? आळंदीला गेलात का? तुम्हाला प्रश्न येतो कोणाला? नाही तर जाऊन एकदा आळंदी. सुवर्ण पिंपळ आहे म्हणजे समाधीपासून समोरच असं सुवर्ण पिंपळ लक्षात ठेवा. ज्या पिंपळाला माता रुक्मिणी प्रदक्षिणा घातलेली आहे, सुवर्ण पिंपळ. आणि म्हणून तो सुवर्ण पिंपळ अशा समोर आहे. माऊलीने सांगितलं, तुम्ही दोघंही सुवर्ण पिंपळाला स्पर्श करा आणि पुन्हा माझ्याकडे या, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ज्ञानोबांनी सांगितलं, माता लक्ष्मीही गेली, भगवान शनीही गेली सुवर्ण पिंपळाच्या त्या पिंपळाला स्पर्श करण्याकरता. माता लक्ष्मी आणि शनी दोघंही त्या पिंपळाला स्पर्श करण्याकरता गेले. स्पर्श केला आणि पुन्हा ज्ञानोबांच्या समाधीजवळ आले आणि ज्ञानोबांनी विचारलं, सांगा आता कोण सुंदर आहे? त्यावेळेस माझ्या माऊलीने उत्तर दिलं, भगवान शनीला. भगवान शनीला असं म्हटले की हे शनी, तू जो आहेस ना, तू जाताना सुंदर दिसतोस. आणि लक्ष्मीला सांगितलं, हे माता लक्ष्मी, तू जी आहेस ना, तू येताना सुंदर दिसतेस. वा वा वा, तुम्हाला कळालं याच्यासाठी मला आनंद झाला. म्हणजे तुम्ही अजून सर्व जागी आहे. शनी कधी येताना सुंदर दिसतो का? शनी येताना कधीही सुंदर दिसत नाही. शनी हा जाताना सुंदर दिसतो. आणि लक्ष्मी कधीही जाताना सुंदर दिसत नाही. जाताना माणसं रडतात. लक्ष्मी जाताना कधीही सुंदर दिसत नाही. माता लक्ष्मी येताना सुंदर दिसते आणि शनी हा जाताना सुंदर दिसतो. हे उत्तर माझ्या ज्ञानोबारांकडे होतं. म्हणून ज्यांची या भेटीची आणि म्हणून ब्रह्मादिक देवता त्यांच्या दर्शनाची इच्छा करतात. असं शास्त्रीय चिंतन सांगत असताना या ठिकाणी महाराज सांगतात, ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी. आणि ह्या जगामध्ये, या विश्वामध्ये ते संत पूजनीय आहेत, ते संत वंदनीय आहेत. कलियुगामध्ये असं झालं, अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यन्तेच व्यतिक्रमाः त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्भिक्षं मरणं भयम्. अपूजनीयांचं पूजन झालं, अवंदनीयांना वंदन झालं. लक्षात ठेवा, कलियुगामध्ये जे वंदनीय आहेत त्यांना वंदन नाही, जे पूजनीय आहेत त्यांचं पूजन नाही. पण संत हे पूजनीय आहे, संत हे वंदनीय आहे. असं म्हटलं जातं, तुम्ही देवाची पूजा करत असाल आणि संत आले तर पूजा ठेवा आणि संतांचं काय करा? घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मनी. संतांचं असं आहे, लक्षात ठेवा. म्हणून संत येती घरा सोची दिवाळी दसरा. संत ज्या दिवशी घरामध्ये येतात त्या दिवशी दिवाळी आहे, त्या दिवशी दसरा आहे. लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी सांगितलं, पूज्य सकळ लोका विश्वाधारी. आणि पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात, अजून किती सामर्थ्य आहे. यमधर्मवास पाहि काळ म्हणे धन्य वेळ भेट देते ज्यांची भेटीची हार्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी. या चरणाचा आपण अर्थ पाहू. तत्पूर्वी आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा हाताने टाळे वाजवायची आणि मुखानं गोड असं भगवंताचं नामचिंतन करायचं. Bye.
मला मुक्तता केव्हा प्राप्त होणार असं काळाला वाटलं. आणि मग काळानं मृत्यूनं प्रभू रामचंद्रांना विचारलं, हे रामा, चित्रकूटकी शैलमी, त्याने विचारलं केव्हा माझी मुक्ती होणार, केव्हा मला मुक्त करणार. तर रामानं उत्तर दिलं, प्रभू रामचंद्रांना त्या मुक्ती तेव्हा त्या काळाला उत्तर दिलं. उत्तर देत असताना असं म्हणतात प्रभू रामचंद्र, पडीर हो इस शैलमी, पडीर हो इस शैलमी, साधू संत चली जा. अशीच ह्या भूमीमध्ये तू पडून राहा. ह्या भूमीमधलं एक दिवस संत ज्ञानेश्वर महाराज येतील, संत तुकाराम महाराज येतील, या भूमीनं एकदा संत निमराज महाराज येतील. आणि ज्या दिवशी यांचं रजतकम तुला लागेल त्या दिवशी तुझा सुद्धा उद्धार होईल, तुझं देखील कल्याण होईल. पडो होई शैलमी, साधू संत चली जा, पुरी पुरी रजमस्तक पद सहज मुक्ती हो जाय. अशी यमधर्म मास पाहि नित्यकाळ. शेवटच्या चरणामध्ये नवबरा असं सांगतात, म्हणे सर्व भाग्ये चोदविती, म्हणे सर्व भाग्ये चोदविती, रिद्धी सिद्धी ती ओळखमनी, ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वाली. सर्व भाग्य त्यांच्या चरणावर मिळत राहतं. भाग्य भाग्य म्हणजे काय? भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, धन प्राप्त होणं, पुत्र प्राप्त होणं हे भाग्य नव्हे, लक्षात ठेवा. तर शास्त्रामध्ये सांगितलं, भाग्याचा उदय तेही जोडे संतपाल. संतांचं दर्शन ज्या दिवशी होतं, साधू पुरुषांची संगती ज्या दिवशी प्राप्त होते, तो दिवस भाग्याचा, लक्षात ठेवा. म्हणून भाग्य संत महापुरुषांच्या मतानुसार भाग्य आणि तुमच्या आमच्या मतानुसार भाग्य हे भिन्न भिन्न, लक्षात ठेवा. आणि भाग्य त्यांच्या चरणाजवळ लोळण घालतं, लक्षात ठेवा. हरिभक्तांच्या चरणाजवळ जी तुमची इच्छा आहे, जी तुमची इच्छा आहे ती त्यांना सांगा. आणि मला तर असं वाटतं, न सांगता त्यांना इच्छा कळते, लक्षात ठेवा. संत निमराज महाराजांना तुम्ही सांगू नका, न सांगता त्यांना कळतं की ह्या भक्ताला काय पाहिजे, आपोआप पूर्ण करतात, लक्षात ठेवा. आपोआप, त्यांना सांगण्याची गरज नाही, लक्षात ठेवा. संतांना सांगावं लागत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वंभर परिहार सासरवासा भितो जीव ओढे तुझपासी, आता दोही दिशी लज्जा राखी आमची. न सांगता कळतं, लक्षात ठेवा. तुम्ही फक्त जा आणि त्यांना काही सांगू नका, न सांगता संतांना कळतं, लक्षात ठेवा. इतका अधिकार संतांचा आहे. संसार तो तयांचा दास, मोक्ष तो पाहतसे वास, रिद्धी सिद्धी देश बतातास, न शबते यास वैष्णव. वैष्णव त्याला शबत नाही, इतका अधिकार संतांचा तो असतो, इतकी योग्यता संतांची असते. नळोबाला शेवटच्या चरणामध्ये सांगणार, म्हणे सर्व भाग्ये चोदविती, रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धी काय आहे जगामध्ये? याच्या अनिमा महिमा लघिमा वरिमा इष्ट अष्टसिद्धी काय आहे त्या जगामध्ये? त्या सर्व संतांच्या चरणावर लोळत घालतात, लक्षात ठेवा. अष्टसिद्धीचा कोणाला पाड, हो अष्टमहासिद्धी लोळंगती ओळखतीद्वारे. हो संत त्याच्याकडे बघत पण नाही, लक्षात ठेवा. त्यांच्या चरणाजवळ या सर्व अनिमाधिक सर्व रिद्धी सिद्धी त्यांच्या चरणाजवळ लोळण घालतात, लक्षात ठेवा. जय वैष्णवाचे घरे, या वैष्णवांची घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी चेष्टते द्वारी. हो महाराज म्हटले, हात जोडून त्यांच्या दारामध्ये रिद्धी सिद्धी लोळण घालतात, लक्षात ठेवा. एक छोटंसं उदाहरण सांगतो ना. म्हणे सर्व भाग्ये चोदविती, रिद्धी सिद्धी ती ओळंगणी, ज्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका, पूज्य सगळ लोका विश्वा झाली. एकदा परिसा भागवताच्या पत्नीनं नामदेवरायांच्या पत्नीला सांगितलं. नामदेवरायांची पत्नी आणि परिसा भागवताची पत्नी ह्या मैत्रिणी होत्या, मैत्रिणी. आणि परिसा भागवताची पत्नी तो भक्त होता. त्या देवीनं त्या भक्ताला एक परीस देतात, परीस. त्या परिसा भागवताच्या पत्नीनं सांगितलं, माझे पती देवीची उपासना करतात आणि तुझा पती पांडुरंगाचा भक्त आहे. काय दिलं पांडुरंगानं तुम्हाला? वारीवर आल्यावर म्हणतात ना काय केलं असं, काय दिलं तुम्हाला पांडुरंगानं? का नाही म्हणत तुम्हाला कोणा?
मग बरं आहे. तुम्ही म्हणले दरवर्षी पांडुरंगाची वारी करता, पांडुरंग देतो काय? बघा माझ्या पत्नी सांगते माझ्या पतीनं देवीची सेवा केली, परीस दिला परीस. तर हे बघ हा परीस तू घरी घेऊन जा आणि तुला काय सोनं करायचं ते सोनं करून घे. नामदेव यांच्या पत्नीला थोडं वाईट वाटलं, परंतु आता मैत्रीण होती आणि असतो महिलांचा स्वभाव थोडासा. मग तिला वाटलं घ्यावं परीस. परीस घेऊन घरी आली नामदेव यांची पत्नी. सज्जन हो, परीस आणला, पण ज्याला स्पर्श करायचे लोखंड किंवा लोखंडाला स्पर्श केल्यानंतर सोनं बनणार आहे, घरामध्ये लोखंड नाही. काय परिस्थिती असेल लक्षात ठेवा. लोखंड नव्हतं. एक दिवस 2 दिवस पाहिलं तिनं, काहीतरी सोनं थोडंफार बनवलं. बरं झालं आपल्या हातात दिला नाही तर आपण काय केलं असतं काही सांगता नाही आलं. बरं झालं आपल्या कोणाच्या हातामध्ये तो परीस दिला नाही, लक्षात ठेवा. हो, पण ते नामदेवरायांच्या पत्नीच्या हातामध्ये तो परीस दिला. ते सोनं वगैरे काय बनवायचं ते बनवलं. ते नामदेवरायांना कळालं. नामदेवरायांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले. पांडुरंगा, याच्यासाठी का तुझी भक्ती केली? याच्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवलं? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. जळून संसार वैसलो मी संसाराची रात रांगोळी केली, याच्यासाठी केली. नामदेवराने तो परीस घेतला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला. पत्नीकडून घेतला, चंद्रभागेमध्ये फेकून दिला. निळा म्हणे सर्व भाग्ये चोजविते, रिद्धी सिद्धी येती ओळख. आणि फेकून दिल्यानंतर ती भांडण करू लागली, माझा परीस पाहिजे, माझा परीस पाहिजे. जोपर्यंत माझा परीस मिळत नाही तोपर्यंत मला घरामध्ये घेत नाही. आता भांडण करायला काही कारण लागत नाही, तुम्हाला सर्वांना त्याचा चांगला अनुभव. भांडण कोणत्याही कारणावर तुम्ही करू शकता. आणि म्हणून खूप भांडण होऊ लागलं दोघींचं, माझा परीस पाहिजे, माझा परीस पाहिजे. आणि त्या 10-20 लोकांना ती घेऊन नामदेवरायांच्या घरी आली परिसभागवताची पत्नी आणि सांगितलं यांना मी परीस दिला, यांनी घेतला नाही. म्हटले काय केलं? म्हटले हा, ते खूप वाढत गेला वाद. या म्हणे सर्व भाग्ये चोजविती. मग नामदेवरायांनी सर्वांना बरोबर घेतलं. ते 20-21 माणसं होती आणि अजून आता भांडण चालू असताना काही लोकांना बोलवावं लागत नाही. चांगल्या कामासाठी हाका माराव्या लागतात. कळतंय ना तुम्हाला? हा, मग चांगल्या कामासाठी हाका माराव्या लागतात, पण वाईट कामासाठी आपोआप गर्दी एकत्र होत असते, लक्षात ठेवा. खताची कोणी आणण्याकरता कोणी 500 रुपये देणार नाही, पण तू वाईट व्यसन करायचे 1000 रुपये दे. चांगल्या कामासाठी कोणी मदत करणार नाही, पण वाईट कामासाठी मदत करणारी माणसं या जगामध्ये भरपूर आहे. हो, आडलाय त्याला काही नाही, लक्षात असं मदत कोणी करणार नाही, लक्षात ठेवा. खूप माणसं एकत्र आली, 50 माणसं एकत्र आली, लक्षात ठेवा. आणि नामदेवराय त्यांची पत्नी परिसा भागवताची पत्नी नामदेवराय चंद्रभागेमध्ये आली. ला म्हणे सर्व भाग्ये चोजविती. नामदेवरायांनी चंद्रभागेमध्ये बुडी मारली आणि हातात सर्व अशी वाळूचे खडे, सर्व असे ओंजळभर खडे आणले, ओंजळभर खडे. आणि ओंजळभर खडे आणल्यानंतर परिसा भागवताच्या पत्नीला सांगितलं, हे बघ याच्यामधला तुला जो तुझा परीस येतो तो परीस घेऊन जा. महाराज संतांचा अधिकार सांगतो, संतांची योग्यता सांगतो. नामदेवरायांनी ज्या खड्याला स्पर्श केला त्या खड्याचा परीस बनला. अरे एक परीस दिला त्या देवीनं, एक परीस. माझ्या नामदेवरायांनी ज्या खड्याला स्पर्श केला तो खडा परीस होता. ओंजळभर परीस होते. प्रत्येकानं त्या ठिकाणी परीक्षा पाहिली. ज्या ज्या खड्याला स्पर्श केला त्याचं सोनं झालं. ज्या खड्याला स्पर्श केला माझ्या नामदेवरायांनी त्या खड्याचा परीस म्हणला, लक्षात ठेवा. आणि परिसा भागवताच्या पत्नीनं सांगितलं, तुझा जो परीस आहे तो घेऊन जा. आणि मग ते ओंजळभर परीस नामदेवरायांनी पुन्हा चंद्रभागेमध्ये सोडून दिले, लक्षात ठेवा. पण संत ज्या व्यक्तीला स्पर्श करतात ना, नाही काळ वेळ सद्गुरू महाराजांचा म्हणजे निमराज महाराजांचा स्पर्श ज्या ज्या व्यक्तीला झाला
त्या व्यक्तीचं सोनं झालेलं लक्षात ठेवा, त्या व्यक्तीचं कल्याण झालेलं लक्षात ठेवा. संत ज्याला स्पर्श करता, संत ज्याच्या जवळ जाता, संत त्या व्यक्तीचा उद्धार करतात लक्षात ठेवा, संत त्या व्यक्तीचं सोनं करतात लक्षात ठेवा. म्हणून आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात. म्हणून त्यांचा अधिकार सांगत असताना महाराज म्हणतात, नळा म्हणे सर्व भाग्ये चोजविती, रिद्धी सिद्धी येती ओळंगणी, ज्यांची भेटीची आर्त महादिका, पूज्य सकळ लोक विश्वाधानी. या ठिकाणी आपल्या कीर्तनाची मर्यादित वेळ संपलेली आहे. या ठिकाणी कधी 9 वाजून गेले काही पत्ता नाही लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी समस्त ग्रामस्थ युवती, समस्त ग्रामस्थ आमच्या मातृ म्हणजे भगिनी समस्त, आणि जेवढं प्रेम तुम्ही ह्या निमराज महाराजांच्या पालखी सोहळ्यावर करता, आणि हे जे तुम्ही हार वगैरे घातले, हे हार नसून तुमचा आमच्यावर असलेला विश्वास आहे लक्षात ठेवा, तुमचा आमच्यावर असलेलं निस्वार्थ प्रेम आहे लक्षात ठेवा ह्या तरुण वर्गाचं. आणि आपण 22 दिवस एकमेकांबरोबर चाललेलो असतो, आणि हे संपूर्ण प्रत्येकाची नावं घेणं शक्य होणार नाही, पण तो रामभाऊ असतील, आमचे दादा असेल, आमचे योगेश असेल, आमचा बंटी असेल, सर्वांनी आमच्या तरुण मंडळाने सर्वांची काळजी घेतली लक्षात ठेवा, महिला वर्ग असेल सर्वांची काळजी घेतली लक्षात ठेवा. आणि म्हणून एक वाक्य जाता जाता सांगतो, याला अजिबात महत्त्व नाही लक्षात ठेवा. जीवनामध्ये जोग महाराजांचं एक वाक्य सांगतो. मामासाहेब दांडेकरांना जोग महाराजांनी सांगितलं होतं, मामासाहेबांनी ज्यावेळेस संस्थेमध्ये प्रवेश केला, मामासाहेब त्यावेळेस SK कॉलेजचे प्राचार्य होते. मामा जोग महाराजांनी सांगितलं, मामा लक्षात ठेवा, जीवनामध्ये 2 गोष्टी माणसानं लक्षात ठेवायच्या, 2च गोष्टी जीवनामध्ये. जोग महाराजांनी सांगितलं, मामा जीवनामध्ये 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा जाऊ देऊ नका, आणि दुसरी गोष्ट, तुमचं आचरण जाऊ देऊ नका, तुम्हाला सर्व काही मिळेल लक्षात ठेवा. त्या 2 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये गेल्या, तुमचा प्रामाणिकपणा गेला आणि तुमच्या जीवनातली जीवनशैली तुमची घसरली, तर तुमच्याकडे सगळं असू द्या किंमत शून्य आहे. आणि तुमचा प्रामाणिकपणा असू द्या आणि तुमचं जीवन चांगलं असू द्या, तुमच्याकडे सर्व गोष्टी पुन्हा येतील लक्षात ठेवा, सर्व जाऊ द्या. असताना जोग महाराजांचे चरित्र सांगत असताना, आणि हे तुम्ही त्याचे सर्व साक्षीदार आहात. आणि म्हणून तुम्ही जेवढे वारकरी निमराज महाराजांच्या सोहळ्यामध्ये सामील झाला, सर्व वारकऱ्यांच्या चरणी मी विनम्र भावनेनं वंदन करतो. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वांची नावं घेणं शक्य होत नाही. आमचे बेंद्रे आंबळ्यावरनं रामभाऊचं आणि येवती ग्रामस्थांचं विशेष प्रेम आहे. येवती ग्रामस्थांनी या व्यक्तीला 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं वारीमध्ये. 5,000 रुपये साधी गोष्ट नाही लक्षात ठेवा. इथं 1 रुपये कोणी कोणाला देत नाही लक्षात ठेवा. कसा काळ आहे लक्षात ठेवा, काळ फार वाईट आहे. येवतीचं विशेष प्रेम आमच्या मामांवर आहे लक्षात ठेवा. म्हणून तेही या ठिकाणी, आणि त्यांना मी धन्यवाद देतो. मृदंगाने सुंदर मृदंग वाजवला, त्याच्यासाठी एकदा काळवण चांगलं जगणं आजच्या काळामध्ये सोपं नाही, पण या महात्म्यानं ते जीवन जगून दाखवलं लक्षात ठेवा. इतकी सोपी गोष्ट नाही लक्षात ठेवा. चांगलं जीवन जगणं ही काळ फार विचित्र आहे, पण ह्या व्यक्तीने ते सिद्ध केलं लक्षात ठेवा. आपल्या पुरुषार्थानं, स्वतःच्या पुरुषार्थानं. आमचे पखाले महाराज आले आरणगाववरनं,